ज्येष्ठ मुलाखतकार तथा निवेदक सुधीर गाडगीळ सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. सर, ज्या सुरांनी अनेकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं ते सूर आता कायमचे थांबलेले आहेत. आशा भोसलेंबद्दलच्या काय अशा आठवणी आहेत? खरं तर असंख्य आठवणी तुमच्या मनामध्ये असतील, पण मात्र कोणत्या अशा आठवणी आहेत ज्या प्रकर्षाने तुम्हाला आज या प्रसंगी आठवत आहेत? मुळामध्ये एका क्षेत्रामध्ये देशपातळीवर श्रेष्ठ असलेल्या अशी ही कलावंत आमच्यासारख्या छोट्या माणसांशी सुद्धा ज्या मोकळेपणाने बोलायच्या, त्या नंतर आपल्याबरोबर कुठे कुठे हॉटेलमध्ये खायला घेऊन जाऊन तुम्हाला आम्हाला काय आवडतं हे लक्षात ठेवून ते खायला खिलवायच्या. आणि माझ्या घरातल्या एखाद्या नातवाने सांगितलं की अहो ते हे गाणं तुमचं मस्त आहे, आवडलं, तर त्याला ते घरात माझ्या म्हणून दाखवायच्या. इतका निखळपणा असलेली दुसरी कलावंत मी आज ताग्यात पाहिली नाही. बाळासाहेब ठाकरेंपासून ते शरद पवारांपर्यंत अनेक व्यक्तिमत्वांचे सुधीर गाडगीळ या व्यक्तिमत्वाने त्यांचे पैलू उलगडे. मात्र आशा दिदींबद्दलचा असा काय पैलू आहे जे तुमच्या मनाला आजही स्पर्श करतो? आशाताईंना गाण्या इतकाच खाण्यामध्ये रस होता. आणि ते खाणं नुसतं करण्यामध्ये नाही, तर खाणं खिलवण्यामध्ये पण. मी जेव्हा त्यांना सांगितलं अहो मी शाकाहारी आहे, तुम्हाला मांसाहारी जास्त आवडतं, तर म्हटलं म्हणून काय आलं. मग माझ्याकरता त्यांनी साधं वरण भात ही सर्वात साधी शाकाहारीमधली डिश स्वतः तयार केली आणि ती तयार करून मला खिलवली. याच्यापेक्षा आणि त्यांचा काय मोठेपणा असणार. आता तुमचा जो शेवटचा संवाद झाला त्याच्यामध्ये काही संकेत तुम्ही दिलते, नक्की काय तुमच्या फोनवरती तो संवाद किंवा संभाषण झालेलं काय होतं? झालं, काही एक महिन्याभरापूर्वीच त्या भेटल्या आणि त्या म्हटल्या कुठे आहेस तू, ये मुंबईला. म्हटलं येतो, मी तुम्हाला भेटायला येणारच आहे या पंधरवड्यात, लवकर ये, मी असेन नसेन. असं तर आता असं त्या गमतीने अनेकदा म्हणून मला ते गमतीने वाटलं. पण कालची घटना घडल्यानंतर कळलं की जणू काही त्यांना आपण जाण्याची चाहूल लागलेली होती. जवळपास त्यांनी 12,000 म्हणजे गीत त्यांनी गायलेले आहेत. एक मोठा योगदान खरं तर कला म्हणजे संस्कृतीमध्ये किंवा याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही साधारण त्यांच्या किती मुलाखती घेतल्या होत्या आणि अशी कुठली एखादी मुलाखत आहे की जी तुम्हाला सातत्यानं आठवते? मी 1980 सालापासून त्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत आणि अशा वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या शहरांमध्ये प्रकट मुलाखती 22 आणि मग किरकोळीतल्या गप्पा तर खूप. शिवाय जगामध्ये फेस्टिवलच्या ह्याच्यामध्ये जाऊन त्यांची मुलाखत मी गेलेली आहे, ती वेगळीच. त्यामुळे माझ्या मनमुरात गप्पा व्हायच्या. तर एखादा गीतकार ज्यावेळेस गीत गातो त्याचे शब्द थेट मुखातून पडल्याच्या नंतर कानावरती पडतात. मात्र आशा दिदींचे शब्द असे होते की जाऊन थेट हृदयाला भिडायचे. म्हणजे ही त्याची ताकद त्यांच्या शब्दांमध्ये होती, सुरांमध्ये होती. ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांचा आणि तुमचा सहसंबंध खूप वेळेस आलेला आहे. मात्र गायकाच्या पलीकडं त्यांचं एक व्यक्तिमत्व म्हणजे माणूसपण शोधणं हे होतं. तर त्यांच्या त्या माणूसपणातलं काय, त्यांच्या पैलूचे काय म्हणजे पैलू तुमचे उलटता तुम्ही? माणूस पण म्हणजे सांगितलं ना मगाशी की एवढ्या श्रेष्ठ एकाच्यातल्या नंबर 1 होत्या त्या, पण तरीही कधीही कुठेही आपल्या 1 नंबरच्या पदाचा आव न आणता सहजतेनं भेटायच्या, बोलायच्या, गप्पा मारायच्या, खिलवायच्या आणि आपली मतं मोकळेपणाने मांडायच्या आणि आपल्याकडनं आपली काढून घ्यायच्या. आता उदाहरणार्थ राजकारणात त्यांना खूप रस होता. राजकारणात भाग घेण्यात नाही, पण गप्पा मारण्यात. तर मला विचारायच्या तू कुठल्या पक्षात आहेस, त्याचे हे काय काय. म्हटलं तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात, त्यावेळेला मी नाही रे कुठल्या पक्षाची. पण म्हणे मला राजकारणातल्या लोकांच्याबद्दल जरा कुतूहल आहे, कारण ते चालू असतात, तर आपल्याला किमान तेवढं चालू असता आलं पाहिजे. पुणे आणि आशा दिदींचं एक अनोखं नातं राहिलेलं आहे. पुण्यातली कुठली अशी आठवण आहे की ज्यावेळेस तुम्ही त्या मैफिलीचं निवेदन किंवा सूत्रसंचालन करत होतात आणि त्यावेळेस प्रेक्षकांनी दिलेली भरभरून दाद, म्हणजे त्यांचे गीत आणि तुमचे शब्द अशी एक सुरेख मैफिल जमलेली होती? एक मैफिलीमध्ये पुण्यातल्या त्या म्हटल्या तू माझ्याशी फार छान बोलतोस, पण तू आदर व्यक्त करतोस लताबद्दल, दिदीबद्दल, तर तू तिच्यात आणि माझ्यात काय फरक करतोस. म्हटलं दिदींबद्दल मला आदर वाटतो आणि तुमच्याबद्दल जिव्हाळा. तर अनेक सूत्रसंचालन तुम्ही केलं आहेत. मात्र आता आशा दिदींचं असे कुठलं गाणं आहे की जे खरं तर त्यांचे अनेक गाणे लोकांना म्हणजे आवडत आहेत, मात्र त्यांचं असं कोणचं गाणं आहे की तुमच्या मर्मबंधात आजही आहे किंवा तुम्हाला आज आठवत आहे किंवा त्यांना ते डेडिकेट, तुम्हाला परत त्यांचंच गाणं त्यांना डेडिकेट करायचं? जीव लगा ते आवडतं मला.
ज्यावेळेस लता आशा दिदी तुमच्यासोबत संवाद साधतात त्यावेळेस त्यांना तुम्ही कुठलं गाणं सांगायचं की त्यावेळेस तुम्हाला म्हणायच्या की माझं कुठलं गाणं असं आहे की जे तुम्हाला आवडतंय, तर त्यावेळेस तुम्ही त्यांना काय सांगितलं सांगायचं? ना, जीव लगा हे गाणं त्यांचंच आहे. किंवा केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली, तरुण आहे रात्र अजूनही, असे अनेक सांगायचो. तर या स्वर संगीताचा किंवा या स्वरगीतांचा आता अंत झाला आहे. शेवट कुठल्या शब्दामध्ये त्यांना आदरांजली व्यक्त करतात? मी अगदी खरं सांगू का, माझ्या घरातलं कोणीतरी माझ्यापासून दूर गेलं आहे असं माझ्या मनातलं फिलिंग आहे. आणि व्यवसायातल्या लोकांच्या दृष्टीनं संगीताच्या प्रांतातलं एक पर्वच संपलं. संगीतातल्या प्रांतातलं एक पर्व संपलेलं आहे, अशा शब्दात अशा भावना सुधीर गाडगीळ यांच्याकडून व्यक्त होताना आपल्याला दिसत आहेत. आशा दिदींनी फक्त गीत किंवा गाणं गायले नाही, तर अनेक कित्येक लाखो नव्हे तर कोटी लोकांच्या मनावरती त्यांच्या गायनाच्या माध्यमातून अधिराज्य केलं. आणि आता ह्या गायन सम्राज्ञीचा जो काही पर्व आहे त्या पर्वाचा अंत झाला, अशी भावना सुधीर गाडगीळ यांच्याकडून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन विकी चव्हाणसोबत लक्ष्मण जाधव, TVNine मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.